मुंबईत घडली धक्कादायक घटना। भुलेश्वर राजाची मूर्ती कोसळली, 2 ठार 5 जखमी। पहा नेमकं काय घडलंय सविस्तर। नमस्कार मित्रांनो, क्रांती मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मुंबईतील गणेश उत्सव म्हणलं की मोठमोठ्या मूर्त्या आणि त्यासमोर डेकोरेशन अनेकांना पाहायला मिळतं। मात्र त्याआधी गणेश मंडळाकडून तयारी सुरू असते। हीच तयारी सुरू असताना एक धक्कादायक घटना घडलेली आहे। मुंबईतील प्रसिद्ध असणाऱ्या भुलेश्वर राजा सार्वजनिक गणेश मंडळाची मूर्ती ही घेऊन मंडपाच्या जवळ येत असताना शनिवारी एक अघटित घटना घडलेली आहे। भुलेश्वरचा राजा आपल्या मंडपापासून 50 ते 60 फूट अंतरावर असतानाच भयंकर विघ्न घडले आणि राजाची महाकाय मूर्ती कुणाला काही कळण्याच्या आत कोसळली आणि मूर्तीच्या खाली अनेक जण सापडले। या दुर्घटनेत मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवसे 33 वर्ष आणि पदाधिकारी ब्रुजेश हेमंत जोशी 30 वर्ष हे दोघे ठार झाले असून अन्य 5 जण जखमी झाल्याची माहिती समोर आलेली आहे। भुलेश्वर राजा सार्वजनिक गणेश मंडळाचे हे 63वे वर्ष आहे। भायखळ्यातील मूर्तिकार अनिकेत देसाई यांच्या कार्यशाळेतून राजाची मूर्ती शनिवारी संध्याकाळी वाजत गाजत भुलेश्वरमधील आपल्या मंडळाकडे निघाली। मात्र प्रतिष्ठापनेपूर्वीच मूर्तीच्या विसर्जनाचे संकट कोसळले। मंडपापासून काही अंतरावर असताना ज्या क्रेनवर या 27 फूट उंच मूर्तीचा भार तोलून धरला होता ती क्रेन कमजोर निघाली आणि क्रेनमधून निसटलेली राजाची मूर्ती सरळ खाली कोसळली। मंडळाचे अध्यक्ष संकेत नेवसे या मूर्तीखाली सापडले। त्यांना रिलायन्स रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले। पदाधिकारी ब्रुजेश जोशी यांना जीटी रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले। वैभव गुन्हे पवन चौरसिया यांची प्रकृती स्थिर आहे। जे रुग्णालयात लावण्य गानेर 5, दिव्या गानेर 7 आणि कुणाल काशीद 26 या 3 जखमींची प्रकृती स्थिर आहे। अचानक घडलेल्या या प्रकारामुळे दोघांना आपला जीव गमावा लागलेला आहे तर 5 जण जखमी झालेले आहेत। याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट